नमस्कार प्रेक्षकांनो, TRPच्या यादीत नंबर 1 राहण्यासाठी चॅनल नेहमीच काही ना काहीतरी प्रयत्न करत असतात. कारण छोट्या पडद्यावरील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे TRP. सध्या बऱ्याच वाहिन्यांमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. नवनवीन प्रोग्राम्स, मालिकेचे स्लॉट्स बदलणे हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याचं स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याच्या आधी एका नवीन मालिकेची दरवेळी ते उत्सुकतेने आपल्या प्रेक्षकांना आनंदाचा धक्का देत असतात. तसेच यावेळी सुद्धा त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये एका नायिकेचा ब्लर चेहरा त्यांनी दाखवला होता. त्या पोस्ट केला होता. मग प्रत्येक प्रेक्षकाला ही उत्सुकता होती की हा नक्की आहे तरी कोण. प्रत्येकानेच गिरिजा प्रभू, नंदिनी पाटकर, तेजश्री प्रधान अशा बऱ्याच जणांची नावे घेतली. पण आता फायनली सगळ्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण स्टार प्रवाहने आता हा एक नवीन प्रोमो सर्वांसमोर शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेते वैभव मांगले सुद्धा आहेत. तसेच अमृता मळवतकर सुद्धा आहे. आणि आपल्या सर्वांची लाडकी गौरी म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेतील गौरी हे पात्र साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू ही सुद्धा आहे. तुम्ही बरोबर ऐकलत, हो, गौरी, आपल्या सर्वांची लाडकी गौरी या मालिकेच्या निमित्ताने आपल्याला भेटायला येत आहे. तर गिरिजा प्रभू तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आवडीच्या अभिनेत्री आपल्याला भेटायला येते. आता अभिनेता वैभव मांगले आणि अभिनेत्री अमृता हिच्या हातामध्ये एक मूल असतं आणि ते दोघं गप्पा मारत येत असतात. तसेच ते गिरिजाला शोधत असतात. मात्र गिरिजा ही झाडावर चढलेली असते आणि वरून नारळ तोडत असते. हा संपूर्ण सीन कोकणमधला दाखवलेला आहे. तसेच अभिनेत्री गिरिजा प्रभू प्रथमच कोकण भाषा बोलणार आहे. आता त्यामुळेच तिचं हे पात्र खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मात्र आता हे आगळं वेगळं कथानक आहे आपल्याला प्रोमोवरून तर दिसून येते. गिरिजाने बोललेली कोकणी भाषा अगदी मधाळ वाटते. म्हणजे नक्की काय असतं या मालिकेबद्दल आता आपल्याला लवकरच कळणार आहे काय आहे नेमकं मालिकेमध्ये. पण आता प्रेक्षकांचं म्हणणं आहे की आता गौरीबरोबर जयदीप देखील दिसणार का या मालिकेत, ते अजूनही स्पष्ट झालं नाही आहे. त्यामुळे आता गौरीबरोबर जयदीप दिसणार की दुसरा कुठला अभिनेता दिसणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. परंतु तुम्ही ही मालिका पाहण्यास उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.